नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश लँड्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या नवदुर्गा पर्व दुसरं या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांसोबत संवाद साधतोय. तसेच त्यांचा जीवनप्रवास जाणून घेतोय आणि महिला सक्षमीकरणाबाबत त्यांचं मत नेमकं काय हे देखील जाणून घेतोय. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत त्या म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तरदाळ येथील श्रीमती प्रियंका खोत, ज्यांचं नुकतंच इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट पदाचं प्रशिक्षण पूर्ण झालंय. 2022 साली त्यांचे पती निलेश खोत यांना वीरमरण आलं होतं. पतीच्या वीरमरणानंतरही त्यांनी इंडियन आर्मीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तसेच जिद्दीच्या बळावर त्यांनी इंडियन आर्मीचं लेफ्टनंट पदाचं प्रशिक्षण पूर्ण केलंय आणि त्या लवकरच सेवेत दाखल होणार आहेत. आज आपण त्यांचा हा प्रवास कसा आहे तो संपूर्ण जाणून घेणार आहोत आणि नवरात्रीनिमित्त महिला सक्षमीकरणाबाबत त्यांचं मत नेमकं काय हे देखील जाणून घेणार आहोत. मॅम, तुमचं सुवर्ण खानदेश लँड्समध्ये मनापासून स्वागत आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. तुम्हाला पण नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मॅम, मागील 8 वर्षांपूर्वी तुमचं लग्न झालं. 2022 मध्ये तुमच्या पतींना वीरमरण आलं. लग्नानंतरची जी सुरुवातीची 5 वर्ष होती तो प्रवास कसा होता? तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर असे 5 वर्ष म्हणता येईल. माझे मिस्टर शहीद नायक निलेश खोत हे खूप प्रेमळ आणि जसं म्हणतात ना समजूतदार होते. त्यांनी लग्नानंतर सुद्धा मला शिक्षणासाठी सपोर्ट केला आणि माझ्या कोणतीही इच्छा, स्वप्न जसे असतील त्याचा कायम नेहमी आदर केला. दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही सोबत 3 वर्ष तिथं घालवलो आणि ते सर्वात म्हणजे आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस म्हटलं तर हरकत नाही. 2022 मध्ये निलेश खोत यांना वीरमरण आलं. त्यानंतर तुम्ही कुठे खरं तर तुमच्यासह तुमच्या संपूर्ण परिवाराचं आयुष्य हे क्षणार्धात बदललं. मात्र तुम्ही इंडियन आर्मीमध्ये जाण्याचा निर्णय कसा घेतला? माझ्या मिस्टरांना नोव्हेंबर 2022 मध्ये ते शहीद झाले. त्याच्या आधीच 1.5 महिन्या आधीच माझे सासरे सुद्धा त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्यामुळं असं पूर्ण आमच्या कुटुंबावर एक मोठं वादळ कोसळल्यासारखं होतं. आणि त्यावेळेला अशी गरज पण होती काहीतरी करण्याची आणि एक मनात जिद्द पण होती, की ते ज्यांचा युनिफॉर्म बघत मी एवढी 5 वर्ष काढली आणि तो आपल्या आयुष्यातनं एक आर्मीचा जो भाग होता, जी लाईफस्टाईल होती ते तर मिस होणार आहे. आणि एक आदर म्हणून त्यांना एक श्रद्धांजली द्यायची म्हणून सुद्धा मला वाटलं, की हे सर्वात चांगलं फील्ड आहे आणि ह्यालाच किती कष्ट करावे लागले तर लागेल, मात्र हेच एक फील्ड मी निवडायचं असं ठरवलं. मिलिटरी ट्रेनिंग ऑफिसर ट्रेनिंग मध्ये जाण्यासाठी SSB ची इंटरव्ह्यू द्यावी लागते. खरं तर दुसरीकडे पाहिलं तर तुमचं जे शिक्षण होतं ते मराठी मीडियम मधनं झालं होतं. त्याच अनुषंगाने माझे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे तुम्ही हिंदी आणि इंग्रजीवर कशा पद्धतीने काम केलं आणि SSB ची इंटरव्ह्यूची तयारी कशी केली? इंग्लिश हे मोठं माझ्यासाठी डोंगर वाटायचं. बिकॉज मी सगळं माझं शिक्षण मराठी मीडियममध्ये कंप्लीट केले होते आणि इथं फक्त लिहायची गरज नव्हती, इंग्लिश बोलायची जास्त गरज होती आणि तसं खेड्यामध्ये असल्यामुळे मला ते प्लॅटफॉर्म सुद्धा नव्हतं. त्यामुळे मी एमास म्हणून एक कोचिंग क्लासेस आहे, त्यांचे इंग्लिश कम्युनिकेशनचं बॅच मी जॉइन केलं. ते SSB साठीच प्रिपरेशन करून घेतात. मग ते इंग्लिश कम्युनिकेशनचे क्लासेस मी 2दा केले. ऍक्च्युअली माझं पहिल्यामध्ये मला बेसिक्स थोडंसं माझं इम्प्रूव्ह झालं. त्यानंतर मी त्यांचं कोचिंग केल्यानंतर त्यांनी म्हटलं, की आणि थोडी इम्प्रूव्हमेंट तुम्हाला हवी असली तर तुम्ही पुन्हा एकदा करा. त्यामुळे मी ते 2दा कोचिंग केले. न्यूजपेपर वाचायचे आणि जे माझे फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांना मी इंग्लिशमध्ये न्यूज वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पण मला सपोर्ट केलं आणि एकंदरीत फॅमिली, मित्र वगैरे त्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे माझं इंग्लिश सुधारलं. तयारी करताना काय नेमके चॅलेंजेस आले SSB च्या इंटरव्ह्यूचे? फर्स्ट म्हणजे इंग्लिश. सेकंड म्हणजे मला ह्या एक्झाम बद्दल नॉलेजच नव्हतं. ऍक्च्युली मला माहित नव्हतं की अशी एक्झाम असते किंवा ह्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी काय काय करावं लागतं याची नॉलेज नव्हती. बट बस बस माहित होतं की इंग्लिश चांगलं असायला पाहिजे. मग मी भरपूर ऑफिसरांशी वगैरे बोलले. त्याची नीड काय आहे? ज्या वीर नारी आधी ह्या एक्झाम दिलेत आणि पास झालेत त्यांच्याशी मी बोलले. त्यांनी कशी कशी तयारी केली. असं मी नेहमी असं कशी माहिती त्याच्याबद्दल मला मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले. कारण माझं बॅकग्राऊंड हे नॉन मिलिटरी टाइप मीन्स कोणच माझ्या फॅमिलीमध्ये त्या बॅकग्राऊंडशी बिलॉंग करत नव्हतं. मिलिटरीमध्ये कोणच नव्हतं. माझे मिस्टर सुद्धा होते मात्र ते नायक होते म्हणजे नॉन कमिशन ऑफिसर होते. त्यामुळे कमिशन्ड ऑफिसर्स असं संपर्क करणं खूप कठीण जायचं. मात्र त्यांचे जे सीनियर वगैरे होते त्यांनी मला नंबर दिला, ऑफिसरांशी बोलण्याची संधी मिळाली आणि मला गाईडन्स प्राप्त करण्यासाठी थोडंसं स्ट्रगल करावं लागलं. कारण की सोशल मीडियावर, YouTubeवर पण मी बघितले मात्र इतकी अशी
क्लिअर माहिती दिली नव्हती. मग मला त्या कोचिंग बद्दल माहिती मिळाली. त्या कोचिंग मध्ये गेल्यानंतर एस-एस-बी रिलेटेड काय काय माझे डाऊट्स होते ते सगळे क्लिअर झाले आणि मला कळालं की मला काय करायची गरज आहे. आणि दॅट इज द ओनली थिंग मला वाटलं की ते हेल्पफुल ठरले. चेन्नईला 11 महिन्यांचं तुमचं लेफ्टनंट पदाचं प्रशिक्षण पूर्ण झालं. तर तो 11 महिन्यांचा कालावधी कसा होता? एक महिला म्हणून ट्रेनिंग करतानाचे अनुभव काय होते? एक महिला ते एक इंटिग्रेटेड ट्रेनिंग होतं. त्याबरोबर आम्ही मुलांच्या सोबत ट्रेनिंग करायचो आणि मुलांच्या सोबत ट्रेनिंग करणं एक टफ असतं. त्याचबरोबर जी मुलं माझ्यापेक्षा लहान आहेत, ते खेळात वगैरे ऍक्टिव्ह आहेत, जे फिजिकली फिट आहेत माझ्यापेक्षा, त्यांच्याबरोबर ट्रेनिंग करताना मला चॅलेंजेस वाटायचे की मी त्यांच्याशी कसं अ, त्यांनीच असं मला नेहमी वाटायचं की मी एकदम मागे राहू नये, कुठेतरी मध्ये असावे असं वाटायचं. त्यामुळं तो एक स्ट्रगल होता की मी स्वतःला मला थोडंसं पुश करावं लागलं तिथं. आणि पहिला एक मुलगी झालेली, सिझेरियन होतं. त्यामुळे अशी फिजिकल ऍक्टिव्हिटी इतकी नव्हती आणि खेड्याकडे फक्त आम्ही घरचं काम करत असतो. त्यामुळे पळणं वगैरे इनिशियली मला डिफिकल्टी फील झाल्या. मात्र मी ग्रॅज्युअली त्याच्यावर मात करत गेले आणि ऍट द एंड मी एक चांगली रनर म्हणून तिथं मला मेडल सुद्धा मिळालं. म्हणजे ओव्हरऑल माझं परफॉर्मन्स तिकडे चांगलं ठरलं. तिथली एखादी एक आठवण जी आजही लक्षात आहे प्रशिक्षण कालावधीतली? सगळ्यात मीन्स मलाच नाही, ती मी माझ्या माझ्या कोर्समेटला सुद्धा लक्षात असतील. क्रॉस कंट्री होती, पहिल्यांदाच होती आणि मला एक एक भीती होती की मी चांगलं करेन की नाही. कॉम्पिटिशन खूप इम्पॉर्टंट असतात तिथं. आणि त्यावेळेला क्रॉस कंट्रीमध्ये पळता पळता 7 किलोमीटरची क्रॉस कंट्री होती इनिशियली. पळता पळता मी चक्करून पडले. तर मला एक नेहमी भीती वाटायची की ते मी असंच राहणार काय पूर्ण माझ्या ट्रेनिंग संपेपर्यंत. इनिशियल गेल्यानंतरच होती क्रॉस कंट्री थोडे दिवसांनी. मात्र दुसऱ्या एकदा स्पीड मार्चचं 15 किलोमीटरचं रनिंग होतं. त्याच्यावर म्हणजे लोड असते आणि रायफल पण कॅरी करायची असते. आणि त्या रनिंग मध्ये मला सिल्वर मेडल मिळालं. मी सेकंड आले ओव्हरऑल अकॅडमीमध्ये. त्यामुळे तो एक क्षण मला एक चांगला मोटिवेशन देऊन गेला त्यानंतर आणि मी चांगलं परफॉर्म करू शकले. सो मी ते कधीच विसरणार नाही. तुमच्या या संपूर्ण प्रवासात सासरचे असतील, माहेरच्या मंडळींकडनं कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य मिळालं, पाठबळ मिळालं? त्यांचं मीन्स अनन्यसाधारण त्यांचं माझ्या ह्या यशामध्ये त्यांचं पार्ट आहे. बिकॉज माझ्या सासूबाई पहिल्या घरातले शिकलेले असल्यामुळे त्यांनी मला समजून घेतलं. ते विधवा झाल्यानंतर ज्या ज्या जुन्या पद्धतीचं ते म्हणतात मंगळसूत्र काढायचं, बांगड्या काढायच्या, तसल्या कुठल्या प्रथांना त्यांनी वाव दिला नाही. त्यांनी मला पूर्ण सपोर्ट दिला माझ्या शिक्षणासाठी. जे जे माझ्या इच्छा आहेत, मला काय करायचंय त्यांनी मला विचारलं आणि माझा कोणताही निर्णय असला तर त्यांनी त्यांच्याकडून 100% प्रतिसाद मिळेल याची त्यांनी खात्री दिली. आणि माहेरकडच्यांनी सुद्धा माझ्या निर्णयांचा नेहमीच आदर केला. माझी लहान मुलगी असल्यामुळं मला अभ्यास करताना तिच्याकडे टाइम देता येत नव्हता. त्यामुळे माझी सासूबाई तिची काळजी घ्यायचा. सॅटर्डे संडे जेव्हा यायची त्यावेळेला माझी आई तिला घेऊन जायची. आणि इनिशियली मला असं बाहेर जाऊन किंवा असं मी माझ्या घराच्या बाहेर इचलकरंजी वगैरे मी जवळपासची फक्त गावं फिरली असतील, ते पण माझ्या नवऱ्याबरोबर. त्याच्या व्यतिरिक्त मी असं कुठे गेले नव्हते. त्यामुळे दिल्लीला कोचिंग घेणं, पुण्याला वगैरे बुक्स वगैरे याच्यासाठी त्यावेळेला सुद्धा माझा भाऊ, माझे दीर वगैरे मदत करायचे. असं मीन्स ओव्हरऑल जरी स्टार माझ्या खांद्यावर लागले असले तरी पण ते सगळे डिझर्व करतात की ह्या यशात त्यांचा बरोबरीचा वाटा आहे. तुमच्या मुलीचा तुम्ही आता उल्लेख केला. माझ्या माहितीप्रमाणे ती तुमच्यासोबत दिल्लीला होती त्या ठिकाणी. पण 11 हम्म. महिन्यांपासून तुम्ही तिच्या म्हणजे लांब राहिलात, तर तो एक काय सांगाल त्याच्याबद्दल काय अनुभव होता? तो सगळ्यात डिफिकल्ट पिरियड होता बिकॉज एक तर वडील नाहीत आणि त्यात मीही असं तुला बरोबर एवढा टाइम देत नाही असं वाटत होतं. बट एक असतं की फक्त हाच काळ आहे जेव्हा आपण थोडंसं कॉन्सन्ट्रेट करून करिअरकडे लक्ष देऊ शकतो. नंतर पुढचे आयुष्य मी तिच्यासोबतच घालवायचे आहेत. हा बस विचार केला आणि तिला माझ्या परिवारावर सोपवलं. तिच्यासोबत तिच्या स्कूलमध्ये फंक्शन्स वगैरे अटेंड करायला मी जायचे. बट ऍज अ डेली एक जसं आईकडून ते पॅम्पर हवं असतं मुलांना, तेवढं मी देऊ शकले नाही इनिशियली. ती मला असं कधी कधी म्हणायची, "मम्मी मी उठते त्यावेळेला सुद्धा अभ्यासच करत असते, झोपताना पण तो अभ्यास करत असते, माझ्याजवळ झोपलेली कधी दिसतच नाहीस." असं व्हायचं. त्यामुळं एक वाटलं की असं एक थोडा पिरियड, एक वर्षभराचाच काळ आहे. त्याच्यानंतर आता इनफ टाइम मिळतं मला तिच्यासोबत. वीर नारीतनं तुमचं हे सिलेक्शन झालं. एंट्री नेमकी काय आहे? याबाबत सांगा. अ, आधी अशी काही एंट्री नव्हती. मात्र अ, जेव्हा ही सुरुवात झाली त्यावेळेला असंच एक असं जे आर्मी फोर्समध्ये त्यांच्या स्त्रिया असतात,
जे बायको फॅमिली असते त्यांच्यासाठी आवा म्हणून एक मोठं ऑर्गनायझेशन आहे. आर्मी विमेन संदर्भात असं एक त्यांच्या वेलफेअरसाठी. त्यावेळेलाच आवाच्या प्रेसिडेंटनी असं एक इनिशिएटिव्ह घेतलं आणि त्यांनी अप्लाय केलं होतं की अशी वीर नारी एंट्री असली पाहिजे आणि शहीदांच्या पत्नींना सुद्धा ऍज अ ऑफिसर म्हणून सैन्यामध्ये सर्व करता आलं पाहिजे. त्यावेळेला ही एंट्री चालू झाली आणि हे असं टेक्निकल आणि नॉन टेक असं वर्षातून 2 जागा निघतात आणि त्यासाठी त्यांनी वयवर्षही वाढवलं. जसं इलिजिबिलिटी एज असते ती नॉर्मली 26 पर्यंतच अलाउड आहे. मात्र आमच्यासाठी ती 35 केलं आहे. त्यामुळे आम्हाला इनफ टाइम मिळतो प्रिपरेशन करण्यासाठी आणि इव्हन हेल्प पण मिळते. जर आम्हाला काही नीड लागली तर आम्ही विचारतो. त्यांनी असं मार्गदर्शन पण करतात. त्यामुळं एकंदरीत ही वीर नारी एंट्री एक आम्हाला संधी आहे, की आम्ही सुद्धा आमच्या शहीद पतीसारखं सैन्यामध्ये ऍज अ अधिकारी म्हणून सर्व्ह करू शकतो. आणि त्या परीक्षेचं नॉर्मली एस-एस-बी साठी सारखीच असते. आम्हाला आमचं डॉक्युमेंट वगैरे पाठवायचे असेल तर डायरेक्ट एस-एस-बी कडून कॉल येतो आणि डायरेक्ट एस-एस-बी आम्हाला द्यायची असते. त्यासाठी कुठली इनिशियल प्री एक्झाम कुठली नाही. डायरेक्ट मेन एक्झाम जी एस-एस-बी आहे ती द्यावी लागते. त्यानंतर मेरिट लागतं. बस हे आहे की एकच टेक्निकल साठी सुद्धा एकच जागा आहे, नॉन टेक साठी सुद्धा एकच जागा आहे. त्यामुळे AIR-1 जे येईल ते जातो. चेन्नईमध्ये तुमचं 11 महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर तुम्ही गावात आलात आणि गावात तुमची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. काय नेमकी त्यावेळची भावना होती गावात आल्यानंतर? खूप चांगली भावना होती आणि तेवढंच भावनिक सुद्धा होतं. त्याच गावातून माझ्या म्हणजे मिस्टरांची अंत्ययात्रा निघाली होती. आता येस. त्याला मी हार वगैरे घालून येत आहे त्यामुळे ते थोडंसं भावनिक होतं. मी इमोशनल झालते. बट तरी सुद्धा गावकऱ्यांचं आधी पण साथ मिळाली होती आणि आता सुद्धा सुखात दुःखात त्यांनी साथ दिली. खूप असं चांगला अनुभव होता माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी. आता पुढचं नियोजन कसं असणार आहे? म्हणजे आता तुमचं प्रशिक्षण पूर्ण झालंय. पुढे कसं असणार आहे? कुठे जॉइन आता होणार आहात? प्रशिक्षण झालं. हा, आता पोस्टिंग मिळाली आहे. मी ऑर्डिनन्स कॉप्स मध्ये आता जॉईन झाले आहे. त्यामुळे आता आसाममध्ये माझी फर्स्ट पोस्टिंग आहे. आसाम गुवाहाटी. खऱ्या अर्थाने जर तुमचा हा प्रवास पाहिला तर महिला सक्षमीकरणाचं मूर्तिमंत हे उदाहरण आहे. महिला सक्षमीकरणाबाबत काय सांगाल? पहिला तर असं सांगेल की कुठलंही फील्ड निवडा. मी त्याच्याबद्दल म्हणणार नाही. बट इंडिपेंडेंट होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही जरी घरात जरी असलं तरी सुद्धा काहीतरी काम करत जावा ज्याच्यातून तुमच्या स्वतःच्या गरजा, तुम्ही स्वतःचा जो खर्च आहे तो बाहेर काढता येईल. मीन्स स्वतःच्या पायावर उभं राहणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि शिक्षण, जर मुली असतील शिकत असतील तर त्यांनी शिक्षण कंप्लीट करावं आणि त्यानंतरच लग्न किंवा कोणताही निर्णय घ्यावा. त्यामुळे शिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं ही बेसिक गोष्ट आहेत. जशी मुलांना त्यांच्या करिअरची हे असते ना, की एकदा सेटल व्हायचंय, तसं मुलींच्या मध्ये सुद्धा क्रेज असली पाहिजे की सेटल व्हायचंय. इन्स्टेड ऑफ की लग्न करायचंय आणि फॅमिली गृहिणी म्हणून राहण्याऐवजी जसे मुलांना लग्नासाठी नोकरी असणे गरजेचे असते, मुलींना सुद्धा तसंच वाटलं असतं की लग्न करायचंय तर पहिला जॉब शोधायचा आहे, शिक्षण पूर्ण करायचंय. असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, नवरात्रीनिमित्त तरुण-तरुणींना काय सल्ला द्याल? अ, त्यांना मी हा सल्ला देईन, की असं म्हणजे माझ्याकडे सुद्धा खूपसे पालक येतात. त्यांनी सुद्धा म्हणतात, की एक 2-3 वर्ष कष्ट करायचं आणि त्यानंतर आयुष्यभर काय फक्त एक नॉर्मल त्यानंतर काय पुस्तकाशी इतका संपर्क येत नाही जितका आता येतो. त्यामुळे शिक्षणाला महत्त्व द्या, भरपूर अभ्यास करा. या वयात डिस्ट्रॅक्शन खूप असतात. जसं मोबाईल, आजूबाजूला खूप काही चाललेलं असतं. बट इन्स्टेड ऑफ दॅट जस्ट फोकस ऑन युअर स्टडीज. अभ्यासाला, शिक्षणाला, करिअरला इम्पॉर्टन्स द्या. हे आयुष्यातले 2-3 वर्ष पुन्हा कधीच येत नाहीत. त्यावेळेला पश्चाताप करण्यापेक्षा त्या वेळेचा, ह्या संधीचा पूर्ण उपयोग करा. दॅट्स इट. थँक यू सो मच मॅम. तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ आमच्यासाठी दिलात आणि नवरात्रीनिमित्त या विशेष कार्यक्रमात संवाद साधलात. खरं तर आज तुमची सायंकाळी फ्लाईट आहे, तरी देखील वेळ काढून तुम्ही आमच्यासोबत संवाद साधलात त्यासाठी मनापासून आभार. तर ह्या होत्या लेफ्टनंट प्रियंका खोत. त्यांनी आज आपल्यासोबत संवाद साधला. खऱ्या अर्थाने त्यांचा हा संपूर्ण प्रवास आजच्या तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. तुमच्या या मुलाखतीबाबत काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज आमचं युट्यूब चॅनल कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक यू सर. जय थँक हिंद. यू मॅम. येस.